रमी ड्रीम11मध्ये हरला. बीडचा ASI चोर बनला. आधी SP कार्यालयात बॅटरी चोरल्या, आता दुचाकी चोरताना सापडला. बीडमध्ये पोलीस कर्मचारी चोर झाल्याचा प्रकार समोर आलाय. ड्रीम11 रमी ॲपमध्ये पैसे बुडाल्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरी केली आहे. आणि यापूर्वी देखील या पोलिसांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातून 58 बॅटऱ्यांची चोरी केली. अमित मधुकर सुतार असं त्याचं नाव असून ते बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. 2024मध्ये इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या 10 बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी त्याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेला वर्ष उलटत नाही तो सुतार याने आणखीन एक कारनामा करत 2 साथीदारांसह 7 दुचाकींची चोरी केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटरींची चोरी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अमित सुतार याचं निलंबन केलं आहे. तो सध्या जामिनावर बाहेर होता, परंतु अमित सुतारला ऑनलाईन जुगार, दारू, गेम खेळण्याचा छंद होता. यात त्याने हजारो रुपये गुंतवले, काही लोकांकडून कर्ज घेतलं. हे पैसे परत करण्यासाठी त्याने अखेर चोरीचा मार्ग अवलंबला. दरम्यान पोलीसच चोर झाल्याने या प्रकाराची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.